morning to all of you. We are solving the practice set 3.4 from the arithmetic progression chapter. Obviously आपण काय स्टडी करतोय arithmetic progression आणि arithmetic progression मध्ये लास्ट जो प्रॅक्टिस सेट आहे वर्ड प्रॉब्लेम्सचा म्हणजे ऍप्लिकेशन्स ऑफ द arithmetic progressionsचा तो आपण स्टडी करत होतो. आपण ऑलरेडी दोन एक्झाम्पल्स सॉल्व केले होते. टुडे वी आर गोइंग टू सॉल्व द रिमेनिंग क्वेश्चन्स. ठीक आहे. सो थर्ड क्वेश्चन काय आहे पहा त्याच्यामध्ये. Sachin invested in a national certificate scheme. In the first year, he invested rupees 5,000. In second year, he invested rupees 7,000. In third year, he invested rupees 9,000 and so on. म्हणजे fourth मध्ये 11,000, fifth मध्ये 13,000, 15,000, 17,000, so on. अशा प्रकारे. Find the total amount he invested in 12 years. किती सोपा क्वेश्चन बघा. टोटल अमाउंट ही इन्व्हेस्ट इन 12 इयर्स चा अर्थ कळतो का तुम्हाला. 12 वर्षात त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं टोटल अमाउंट काढायचं तुम्हाला. टोटलचा अर्थ सम एसएन चा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे तर नक्की. बरं अरिथमेटिक प्रोग्रेशन तयार होतीये का. नक्कीच तयार होतीये. बघा ना पहिल्या वर्षी त्याने किती रुपये सेव्ह केले 5,000 इन्व्हेस्ट केले 5,000. सेकंड इयरला 7,000 म्हणजे किती वाढले 2,000. थर्ड इयरला 9,000 म्हणजे किती वाढले 2,000. फोर्थ इयरला किती होती 11,000 म्हणजे कितीने वाढणार 2,000. त्याचे जे इन्व्हेस्टमेंट आहे ना ते कितीने वाढते सांगा त्याला पटकन 2,000 ने. म्हणजे त्याच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत ना त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. त्याच्या इन्व्हेस्टमेंट्स काय आहेत सांगा अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. मग फर्स्ट इयरची इन्व्हेस्टमेंट म्हणजे फर्स्ट टर्म असणार. सेकंड इयरची इन्व्हेस्टमेंट म्हणजे सेकंड टर्म असणार. थर्ड इयरची इन्व्हेस्टमेंट म्हणजे थर्ड टर्म असणार. अशा 12 इयर्सची इन्व्हेस्टमेंट म्हणजे किती टर्म्स 12 टर्म्स. आणि तुम्हाला 12 टर्म्सची सम काढावी लागेल. काय काढावी लागेल 12 टर्म्सची काय काढावी लागेल सांगा चला पटकन सम काढावी लागेल. सो इथे एक लक्षात घ्या अरिथमेटिक प्रोग्रेशन कशी होईल तयार बघा. ही इन्व्हेस्टेड रुपीज 5,000 इन फर्स्ट इयर and his investment increases by rupees 2,000 every year. त्याची इन्व्हेस्टमेंट प्रत्येक वर्षी कितीने वाढते 2,000 ने वाढते. सो याचा अर्थ असा होतो his investments are in AP. त्याच्या इन्व्हेस्टमेंट काय सांगा चला पटकन एपी मध्ये आहे. कशा काय एपी मध्ये बघा तुम्हाला लिहून दाखवतो. दॅट इज इकडे बघा सांगा. फर्स्ट इयरची इन्व्हेस्टमेंट किती आहे द्या चला 5,000. सेकंडची किती आहे सांगा चला 7,000. थर्डची किती आहे सांगा 9,000. असाच 11,000 13,000 सो आहे की ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की. सो हियर A 5,000 आहे फर्स्ट टर्म आणि डी म्हणजे डिफरन्स बिटवीन द कन्सिक्युटिव्ह टर्म्स किती आहे सांगा चला 2,000 आहे. आणि तुम्हाला टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची किती इयर्सची 12 इयर्सची. एका इयरची इन्व्हेस्टमेंट म्हणजे एक टर्म आहे. 12 इयर्सची इन्व्हेस्टमेंट म्हणजे किती टर्म सांगा चला पटकन 12 टर्म्स. सो टोटल इन्व्हेस्टमेंट इन 12 years is nothing but S12. ही पहिल्या वर्षाची दुसऱ्या वर्षाची तिसऱ्या वर्षाची अशी 12 वर्षांची एकूण काढायची. मग पहिल्या वर्षाची म्हणजे पहिली टर्म. मग 12 वर्षांची म्हणजे किती टर्म 12वी टर्म. सो 12 टर्म्सची सम काढायची. 12व्या वर्षाची इन्व्हेस्टमेंट आहे विचारलं त्यांनी सांगितलं फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट टोटल अमाउंट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. म्हणजे 12 वर्षामध्ये त्यांनी किती टोटल अमाउंट इन्व्हेस्ट केलं असेल ते काढायचे म्हणजे सम काढायची S12 काढायचे. सो सिंपली फॉर्म्युला वापरायचा Sn n by 2 2a plus n minus 1 into d. So S12 upon 2 into a किती आहे सांगा 5,000 plus n 12 minus 1 d किती आहे सांगा 2,000. So 6 2 into 5,000 काय सांगा 10,000. 12 minus 1 11 into 2 किती सांगा 22,000. So 6 into 32,000. 6 into 32,000 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आपण तर 1,92,000 येईल. सो याचा अर्थ टोटल अमाउंट
he invested in how many years? 12 years is rupees 1,92,000. तर total amount he invested in 12 years will be rupees 1,92,000. समजलंय का? अतिशय सोपे क्वेश्चन्स असतात हे. अरिथमेटिक प्रोग्रेशन दिसते इथे तयार करायची आणि काय काढायला सांगितले? टोटल अमाउंट काढायला सांगितली 12 इयर्सची, म्हणजे टोटल काढायला सांगितली 12 टर्म्सची, म्हणजे सम काढायला सांगितली 12 टर्म्सची. सो येस एन वापरावं लागेल. ओके, सो अतिशय सिंपल हे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सी question number 4. Same way, there is an auditorium with the 27 rows of seats. एक ऑडिटोरियम आहे, सभागृह म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये 27 ओळी आहेत, रांगा आहेत सीट्सच्या, म्हणजे जे सीट्स मांडलेले आहेत ना ते 27 ओळींमध्ये मांडलेले आहेत. 27 रोज आहेत. There are 20 seats in the first row. ऐका, फर्स्ट रो मध्ये 20 सीट्स आहेत, सेकंड रो मध्ये 22 सीट्स आहेत, थर्ड रो मध्ये 24 सीट्स आहेत. दिसते का अरिथमेटिक प्रोग्रेशन? बघा, 20, 22, 24, 2 ने वाढते अरिथमेटिक प्रोग्रेशन. ते म्हणतात अँड सो ऑन. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. आय थिंक नॉट 12th, इट इज इन द 15th रो. मेक इट अ करेक्शन. Find the number of seats in the 15th row and also find how many total seats are there in the auditorium. 15व्या ओळीमध्ये किती सीट्स असतील हे काढा आणि टोटल सीट्स किती असतील हे काढा. टोटल म्हणजे सम, हे तर नक्की आहे. आणि 15व्या ओळीमध्ये म्हणजे 15वी टर्म काढायची आहे तुम्हाला. ऐका, का म्हणतोय मी 15वी टर्म? 15 टर्म का म्हणतोय? कारण फर्स्ट लाईन मधले नंबर ऑफ सीट्स म्हणजे फर्स्ट टर्म, सेकंड लाईन मधले नंबर ऑफ सीट्स म्हणजे सेकंड टर्म, थर्ड लाईन मधले नंबर ऑफ सीट्स म्हणजे थर्ड टर्म. अशा प्रकारे 15th लाईन मधले नंबर ऑफ सीट्स म्हणजे 15th टर्म काढायची. आणि ते म्हणजे टोटल पण सीट्स काढा. टोटल टर्म्स किती आहेत सांगा? टोटल टर्म्स किती असतात? 27. कारण तिथे रोज किती आहेत बघा, 27. 27 रोज म्हणजे 27 टर्म्स. मग 27 टर्म्सची सम म्हणजेच S27. सो तुम्हाला दोन फॉर्म्युला वापरायचे, एक तर T50 आणि दुसरा आहे S27. पण पहिला अरिथमेटिक प्रोग्रेशन तयार करावी लागेल. बघा, देयर आर 20 seats in first row and number of seats increases by 2 for every row. प्रत्येक रो मध्ये नंबर ऑफ सीट्स कितीने वाढतात सांगा? त्याला पटकन 2 ने वाढतात. फर्स्ट मध्ये 20 आहे, सेकंड मध्ये 22 झाले, थर्ड मध्ये 24 झाले, 26 येतील. सो याचा अर्थ नंबर ऑफ सीट्स इन रोज आर इन एपी. नंबर ऑफ सीट्स इन रोज आर इन एपी म्हणजे जे नंबर ऑफ सीट्स आहेत ते कशामध्ये आहेत सांगा? चला पटकन, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. दॅट इज अरिथमेटिक प्रोग्रेशन दाखवतो तुम्हाला. बघा, पहिल्या रो मध्ये किती सीट्स आहेत? 20, दुसऱ्यामध्ये 22, तिसऱ्यामध्ये 24, 26, सो ऑन. ऐकले हे अरिथमेटिक प्रोग्रेशन. मग फर्स्ट रो मधले सीट्स म्हणजे फर्स्ट टर्म, सेकंड रो मधले सीट्स म्हणजे सेकंड टर्म, थर्ड रो मधले सीट्स म्हणजे थर्ड टर्म, असं 15th रो मधले सीट्स म्हणजे किती टर्म? 15th टर्म. आणि ते म्हणतात अशा 27 टर्म्स आहेत, कारण 27 रोज आहेत, जेवढ्या रोज तेवढ्या टर्म्स. मग 27 रोज मध्ये किती सीट्स काढायचं असेल तर 27 टर्म्सची काय काढावी लागेल? सम. टोटल सीट्स काढायचे असतील ऑडिटोरियम मधले तर 27 रोजची सम म्हणजे 27 टर्म्सची सम करावी लागेल. त्यासाठी ए आणि डी माहिती असायला पाहिजे. सो हियर ए इज इक्वल्स टू 20 आणि डी किती? 2. ते म्हणतात ते find out number of seats in 15th row. 15th row मध्ये असणारे number of seats कसे काढतात तुम्ही? T15. So what is the formula? Tn is equals to a plus n minus 1 into d. So T15 is equals to a किती आहे? 20. n 15 minus 1 d किती? 2. 20 plus
15 minus 1 किती झाले 14. 14 2 जा 28. 20 plus 28 म्हणजे 48. So there are 48 seats in the row number 50 म्हणजे 15th row. 15th row मध्ये 48 seats असणार आहेत. आता टोटल सीट्स काढायचे तुम्हाला. There are 27 rows in auditorium and therefore total number of seats in auditorium is equals to yes 27. कारण 27 rows आहेत म्हणजे 27 टर्म्स आहेत आणि त्या सगळ्यांची सम म्हणजे yes 27. So what is the formula for Sn? Sn is equals to n by 2a plus n minus 1 into d. Yes 27 is equals to 27 upon 2. 2 into a म्हणजे 2 into 20 plus 27 minus 1 into d. d is 2. आणि 27 upon 2 असाच ठेवला. ब्रॅकेट मध्ये 2 into 2 40 झाले. 27 minus 1 26 and 26 into 2 म्हणजे काय झाले सांगा 26 into 2 झाले 52. So 27 by 2 into 40 plus 52 म्हणजे 92 झाले. Is it clear? पास पटकन 27 ला कशा डिवाइड करतोय 2 ने आणि आता हे 92 ला डिवाइड करू शकतो ह्या 2 ने कारण 27 is not divisible by 2. पण 2 ने आपण 92 ला डिवाइड करू शकतो. 27 into 2 4s are 8. 1 राहील 2. 2 6s are 12. सो काय झाले सांगा चला पटकन 46 आले. 46 आणि सिम्पली 46 ला तुम्ही 27 ने मल्टिप्लिकेशन करू शकता. 7 6s are 42. 4 आले 7 4s are 20 चा चौका टाइम्स 4 32. ठीक आहे 2 6s are 12. एक आले चौका टाकी 9. सो 2 4 12. ठीक आहे सो काय आले सांगा चला पटकन 1242. सो yes 27 is equal to 1242. So total number of seats in the auditorium are 242. हे टोटल नंबर ऑफ सीट्स आहेत आणि 15th रो मध्ये सीट्स आहेत 48. सो आन्सर लिहायचे तुम्हाला 2. नंबर ऑफ सीट्स in 15th row is 48 and second value total number of seats in auditorium is 1242. so auditorium मध्ये 1242 टोटल नंबर ऑफ काय सांगा सीट्स प्रेझेंट आहेत. समजलंय? अतिशय सोपे क्वेश्चन आहेत. काय नाही तर टी आणि एस एन यांच्यापैकी एक किंवा कधी 2 फॉर्म्युले वापरायला लागू शकतो. ओके ठीक. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. पहा क्वेश्चन नंबर 5. कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटर्डे. म्हणजे कारगिल जे आहे तिथले टेम्परेचर रेकॉर्ड केले गेले होते मंडे टू सॅटर्डे. ऑल द रीडिंग्स आर इन एपी. व्हॉट डज इट मीन्स? जे मंडे पासून सॅटर्डे पर्यंतचे टेम्परेचर्स होते ते अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये होते. दे आर इन एपी मीन्स व्हॉट? टेम्परेचर स्टेडीली काय होत असेल सांगा चला पटकन इन्क्रीज होत असेल किंवा डिक्रीज होत असेल अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असणार. म्हणजे त्यांच्या कन्झर्वेटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स काय असणार? सेम कॉन्स्टंट. मंडेचं टेम्परेचर सॅटर्डेचं टेम्परेचर यांच्यामधला डिफरन्स. सॅटर्डेचं टेम्परेचर मंडेचं टेम्परेचर ट्यूजडेचं टेम्परेचर मधला डिफरन्स. ट्यूजडेचं टेम्परेचर आणि वेन्सडेच्या टेम्परेचर मधला डिफरन्स काय असणार? सेम. सो कन्झर्वेटिव्ह टेम्परेचर मधला डिफरन्स काय असणार? सेम असणार. द सम ऑफ द टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटर्डे वॉज 5 डिग्री सेल्सियस मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. If the temperature of Wednesday was minus 30 degrees Celsius, then find the temperatures of the other 5 days. त्यांनी वेन्सडेचं टेम्परेचर दिलेले 30 डिग्री सेल्सिअस आणि बाकीच्या 5 दिवसांचं काढायचं. पहिली गोष्ट म्हणजे काय म्हणूयात आपण माहिती आहे का? टेम्परेचर्स ऑफ कारगिल
आर इन एपी. म्हणजे जे टेम्परेचर्स आहेत कारगिलचे फ्रॉम मंडे टू सॅटर्डे आर इन एपी, म्हणजे ते अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये होते. बरं, मग आता ते अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे म्हणजे कन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स काय राहणार सांगा, सेम. मग अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये तुम्हाला लिहायचं ते अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये मंडेचं टेम्परेचर काहीतरी मानावं लागेल, ट्यूजडेचं, वेन्सडेचं, थर्सडेचं, फ्रायडेचं, सॅटर्डेचं. 6 दिवस दिसतात तिथे. 6 दिवस म्हणजे 6 टर्म्स, कळते ना. सो आपण असं म्हणूया, देअरफॉर टेम्परेचर्स फ्रॉम मंडे टू सॅटरडे आर. फर्स्ट टर्मला काय म्हणतो आपण ए, सेकंड टर्म ए प्लस डी, डी ऍड करतो. थर्ड टर्म ए प्लस 2d, फोर्थ टर्म ए प्लस 3d, ए प्लस 4d, ए प्लस 5d. हे मंडेचं टेम्परेचर आहे, हे ट्यूजडेचं टेम्परेचर, हे वेन्सडेचं टेम्परेचर, हे थर्सडेचं, फ्रायडेचं, सॅटर्डेचं टेम्परेचर. कारण टेम्परेचर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. मग ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे ना. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, फिफ्थ टर्म, सिक्स्थ टर्म. आता दिले काय त्याचा विचार करा. फर्स्ट कंडिशन दे हॅव गिवन दॅट द सम ऑफ द मंडे टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 degrees Celsius more than sum of temperatures of Tuesday and Saturday. So असं म्हणूयात आपण बाय फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय दिसते, सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटरडे. मंडेचं टेम्परेचर बघा 1, सॅटरडेचं बघा a प्लस 5d. सो a प्लस a प्लस 5d या दोघांच्या टेम्परेचरची सम ही कुणाच्या 5 ला पटकन 5 डिग्री सेल्सियस मोर, 5 डिग्री सेल्सियस मोर म्हणजे प्लस 5 दॅन टेम्परेचर्स ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. ट्यूजडेचं टेम्परेचर बघा काय आहे a प्लस d, सॅटरडेचं काय आहे a प्लस 5d. यांच्या दोघांच्या सम पेक्षा 5 ने काय सांगा जास्त. कुणाची सम, मंडे आणि सॅटरडेचं टेम्परेचर. सो सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे इज 5 मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. करा हे a 2a प्लस 5d, इकडे a 2a प्लस 6d आणि इकडे काय सांगा प्लस 5. सो हा 2a ला काय झाला सांगा, चला पटकन कॅन्सल. इकडे राहिला 5d, तिकडे राहिला 6d प्लस 5. बरोबर, या 5 ला इकडे आला आणि ह्या 5 ला तिकडे आला. सो -5 आणि हा 6d मायनस 5d. 6d इकडचा प्लस 5d, इकडे गेला मायनस 5d. 6d मधनं 5d गेले किती d राहिला, एकच d राहिला. सो d विल बी हा काय सांगा -5. d विल बी -5 म्हणजे कन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स काय आहे -5. नाउ सेकंड कंडिशन, d मिळाला, आता a फाइंड आउट करा. a आणि d मिळाला तुम्हाला सगळे टेम्परेचर्स काढता येतील. नाउ वेडनेसडे टेम्परेचर ऑफ वेडनेसडे -30 डिग्री सेल्सियस. वेडनेसडे टेम्परेचर बघा इथे मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे. a plus 2d is equals to -30. बर, a plus 2 into d म्हणजे काय -5 is equals to -30. So a minus 10 is equals to -30. So a is equals to -30 plus 10. So a is equals to -20. a म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे पहिल्या दिवसाचं टेम्परेचर म्हणजे मंडेचं टेम्परेचर आलं -20. मंडेचं टेम्परेचर काय आलं -20. समजते का सर्वांना. काय केलं पाच ला पटकन आपण टेम्परेचर ऑफ वेडनेसडे घेतले हे a + 2d - 30. याच्यामध्ये d ची व्हॅल्यू -5 टाकली. 2 * -5 -10 झाला. -10 तिकडे नेला. सो -10 - 30 + 10 काय झाला -20. a = -20. कळलं का. मग आता काय करायचं आपल्याला टेम्परेचर्स काढायचे सगळ्या दिवसांचे. सो आता काय करूयात आपण इथे टेम्परेचर्स ऑफ एक मंडे इज इक्वल्स टू ए म्हणजे काय आहे -20 डिग्री सेल्सियस. ट्यूजडे काय आहे बघा चला
A plus B, A minus 20 A, D minus 5 A. So plus minus 5. Minus 20 plus minus 5 म्हणजे काय आहे? minus 25 degree Celsius. Monday, Tuesday झालं. Now Wednesday. A plus 2D, A plus 2D, minus 20 plus 2 into minus 5. So minus 20 minus 10 म्हणजे minus 30 degree Celsius. Thursday, A plus 3D, minus 20 plus 3 into minus 5, minus 20 minus 15, minus 35 degree Celsius. 5 day decrease होत चालले. Friday, A plus काय सांगा 4D, minus 20 plus 3 into minus 5, 4 into minus 5, minus 20 minus 20, minus 40 degree Celsius. And last one is Saturday. A plus 5D, minus 20 plus 5 into minus 5. So minus 20 minus 25, minus 45 degree Celsius. So Monday's temperature आलं minus 20 degree Celsius, Tuesday's minus 25, Friday, Wednesday's minus 13, त्यानंतर Thursday's minus 35, Friday's minus 40 degree Celsius, Saturday's minus 45 degree Celsius. Is it clear? अतिशय सोपा क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. सो व्यवस्थित सगळं नोट डाऊन करून घ्यायचं. ठीक आहे. See the last question. Question number 6. On the World Environment Day, जागतिक पर्यावरण दिन है कि नहीं? ट्री प्लांटेशन प्रोग्राम was arranged on a land which is triangular in shape. सोपं आहे. एक जमीन आहे तिथे ट्री प्लांटेशन प्रोग्राम अरेंज केला आहे, पण जमीन कशी आहे? ट्रायंग्युलर आहे शेप मध्ये. हे बघा अशी अशी आहे शेप मध्ये. त्यानंतर trees are planted such that in first row one tree, in second row two trees, third row three trees, and so on. लक्षात घ्या. Find the total number of trees in 25 rows. Total number of trees find out करायचे 25 rows मध्ये. बघा, पहिल्या रो मध्ये एक ट्री, दुसऱ्या रो मध्ये दोन ट्री, तीन ट्रीज, चार ट्रीज, पाच ट्रीज, सो ऑन. अशा 25 रो केलेत म्हणतात. 25 ओळी केल्या आणि 25 ओळीमध्ये झालं किती टोटल ते काढायचं. टोटल म्हणजे काय? एस आहे. किती ओळी? 25 म्हणजे एस 25. कारण फर्स्ट रो मधले नंबर ऑफ ट्रीज म्हणजे फर्स्ट टर्म, सेकंड रो मधले नंबर ऑफ ट्री म्हणजे सेकंड टर्म, थर्ड रो मध्ये नंबर ऑफ ट्री म्हणजे थर्ड टर्म. अशा 25 रोज म्हणजे किती टर्म्स? 25 टर्म्स. आणि सगळे ट्रीज मोजायचे म्हणजे फर्स्ट मधले मोजायचे, सेकंड मधले मोजायचे. याचा अर्थ फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म अशा 25 टर्म्सची सम करायला लागेल. सो आपण असं म्हणूया, नंबर ऑफ ट्रीज इन each row increases by 1. Therefore, number of trees are in AP. Number of trees जे आहे ते अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. कसं काय बघा, that is 1, 2,
3, 4, so on. आहे की नाही AP ही आहे. Here A is equals to 1 and D is equals to 1. फर्स्ट टर्म 1 आहे आणि कॉमन डिफरन्स पण 1 आहे. ते म्हणतात ते 25 रोज मध्ये किती ट्रीज आहेत. सो आपण असं म्हणायचं टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज म्हणजेच काय तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे S25. तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे S25 आणि S25 फाइंड आउट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल Sn n/2 2a plus n minus 1 into d. S25 काढायचं आपल्याला 25/2 2 into a म्हणजे 2 into 1 plus n 25 minus 1 d1 असा आहे 25/2 2 into 1 काय आहे 2 plus C plus 25 minus 1 24 and 24 into 1 24. So 25/2 into 26 आले 26 ला 2 डिवाइड करा 25 into 13 हे 30 आलं 25 into काय आले सांगा चला पटकन 13 आले. सो काय येईल सिंपली ते 325. So how many trees are there? Total number of trees in 25 rows is 325. Total number of trees in 25 rows is 325. Okay. So in this way आपण इझिली वर्ड प्रॉब्लेम्स काय करू शकतो सॉल्व करू शकतो जे आपण प्रॅक्टिस सेट 3.4 मध्ये सॉल्व केले. इट इज प्रॅक्टिस सेट 3.4. Okay. So I hope you all have understood this practice set and this chapter in detail. हा चॅप्टर ही तुम्हाला समजला असेल, हा प्रॅक्टिस सेटही समजला असेल. काही क्वेरीज असतील तर तुम्ही डेफिनेटली विचारू शकता. आपला थर्ड टॉपिक संपलेला आहे अल्जेब्राचा. ओके. So we are going to stop over here. In the next lecture we will start with the new topic. It will be a science part 2 topic. Okay. Thank you.